स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं सोमवारी रात्री कागल तालुक्यातील बिद्री येथील श्रद्धा हॉस्पिटलवर छापा टाकला। त्यातून अवैध गर्भलिंग निदान होत असल्याचं उघडकीस आणलं। या कारवाईत डॉक्टर युवराज पांडुरंग पाटील आणि एजंट संभाजी वसंत शिंदे यांना अटक करण्यात आली असून डॉक्टर उत्तम सरदेसाई यांची चौकशी करून ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी दिली। कागल तालुक्यातील बिद्री इथल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी होत असल्याचं पोलीस यंत्रणेला समजलं होतं। या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी एका 4 महिन्याच्या गरोदर महिलेला श्रद्धा हॉस्पिटलमध्ये पाठवून गर्भलिंग निदान होत असल्याबद्दल खात्री केली। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इस्पुर्ली पोलीस ठाण्याच्या पथकानं सोमवारी रात्री श्रद्धा हॉस्पिटलवर धाड टाकली। त्यातून गर्भलिंग तपासणी होत असल्याचं उघड झालं। पोलिसांनी एजंट संभाजी शिंदे, डॉक्टर युवराज पाटील यांना ताब्यात घेतलंय। सुमारे 22,000 रुपये घेऊन डॉक्टर युवराज पाटील यांनी गर्भलिंग निदान चाचणी केली होती। पोलिसांनी हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन, गर्भपात करण्यासाठी वापरली जाणारी औषधं, सॅमसंग कंपनीचे 2 टॅब, श्रद्धा हॉस्पिटलचं बिल रजिस्टर, 3 मोबाईल आणि 12,30,000 रुपयांची रोख रक्कम जप्त केली। शिवाय एक आलिशान टोयोटा फॉर्च्युनर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। श्रद्धा हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उत्तम कुमार बळवंत सरदेसाई यांचं नोंदणी प्रमाणपत्र दिसून आलं आहे। त्यामुळे आता त्यांचीही चौकशी केली जाईल। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांच्या पथकानं केली। याबाबत मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हे प्रकरण इस्पुर्ली पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलंय। कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा जन्मदर कमी झाल्याची चिंता व्यक्त होत असतानाच अशा प्रकारे राजरोस, गर्भलिंग निदान आणि स्त्रीभ्रूण हत्या सुरू असल्याचा प्रकार उघड झाला। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून यामागे एखादा रॅकेट आहे का याचा शोध घेतला जाईल, असं सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रांती पाटील यांनी सांगितलं। या कारवाईच्या दरम्यान गर्भलिंगसाठी वापरण्यात येणारे मशीन, काही रोख रक्कम, या संदर्भात वापरण्यात येणारे टॅब, मोबाईल, या गाडीतून ज्या गाडीतून वाहतूक करतात ती गाडी, असा मुद्देमाल जप्त केलेला आहे। ही कारवाई माननीय योगेश कुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि इस्पुर्ली पोलीस स्टेशन यांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। यामध्ये आरोपी, डॉक्टर आणि एजंट असे अटक आहेत। विशेष म्हणजे याच हॉस्पिटलवर यापूर्वी सुद्धा कारवाई झाली होती। कोल्हापूर गारगोटी रस्त्यावर सुरू असलेल्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये स्वच्छतेचाही अभाव असतो। अशा परिस्थितीत या रुग्णालयाची आणि संबंधित डॉक्टरांची सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे।